प्राकृतिक रचना व जलप्रणाली या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये किनारी प्रदेश म्हणजे आता आपण जो विस्तार बघत आहोत तो ब्राझीलचा बघत आहोत. आपण अगोदर भारताचा बघितला, आता आपण ब्राझीलचा बघत आहोत. तर आता किनारी प्रदेश. तर ब्राझीलला सुमारे 7400 किमी लांबीचा असा किनारपट्टी लांबीची अशी किनारपट्टी लाभलेली आहे. परत एकदा विस्तृतीकरणामध्ये जाऊया की ब्राझीलला सुमारे 7400 किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे आणि या किनाऱ्याचे उत्तर आणि पूर्व असे दोन विभाग केले जातात. आणि मग उत्तरेकडील अमापा उत्तर किनाऱ्यावर अमेझॉन सह अनेक नद्या या येऊन मिळतात. त्यामुळं किनारा सखल असा बनलेला आहे. त्याच्यानंतर पूर्वेकडे रिओ ग्रांडे दो नार्ते पर्यंतचा किनारा जो आहे तो उत्तर अटलांटिकाचा असा किनारा असं म्हणता येईल. मग पुढे दक्षिण दिशेने पसरलेला या किनाऱ्यास पूर्व किनारा असं आपल्याला म्हणता येतं. आणि उत्तर किनाऱ्यावर अमेझॉन सह अनेक नद्या या येऊन मिळतात. त्यामुळेच किनारा हा सखोल असा बनलेला आहे. पुढे जाऊया. या किनाऱ्यावर माराजो बेट, माराजो उपसागर आणि सावो, बघा नीट लक्ष द्या, सावो मार्कोस उपसागर हे आहे. आणि माराजो हे जे आहे हे एक मोठं असं बेट आहे. माराजो काय आहे तर एक मोठं बेट आहे. ते अमेझॉन आणि टॉक्टिन्स नद्यांच्या मुखाच्या दरम्यान असं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर मग पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान लहान नद्या ह्या येऊन मिळतात. आता या भागामध्ये सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागराला जाऊन मिळते आणि या किनाऱ्यावर लांबवर असलेल्या पुळणी आणि तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. म्हणजे वालुका म्हणजे वाळू अशी पुळणी आणि तटीय अशी तुम्हाला दिसून येईल. आणि काही भागात या किनाऱ्यांचे रक्षण हे प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यांच्यामुळं होते. समजलं व्यवस्थित? पुढे जाऊया. मैदानी प्रदेश. ब्राझील मधील मैदानी प्रदेश हे दोन विभागात आपल्याला दिसून येतात. उत्तरेकडील अमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅरेग्वे पॅराना ह्या नद्यांचा भाग. आणि अमेझॉन हा ब्राझील मधील सर्वात विस्तीर्ण असा मैदानी प्रदेश आहे. लक्षात आलं? आणि अमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण हा उतार हा पूर्वेकडे आहे. अमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारणपणे उतार हा पूर्व दिशेकडे आहे. अमेझॉन खोरं हे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद असं आहे. 1300 किमी इतकं असून दोन उच्चभूमी येथे जवळ येतात आणि त्याची तिथली रुंदी ही 240 किमी इतकी कमी होते. आणि जशी जशी अमेझॉन नदी ही अटलांटिक महासागराकडे जाते, बघा अमेझॉन नदी ही जशी जशी अटलांटिक महासागराकडे जाते तशी तशी मैदानाची रुंदी ही वाढत जाते आणि हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. कसा? वनांनी व्यापलेला आहे. पुढे जाऊया. आता पुढे बघता येईल की वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागामध्ये जमिनीवर वाढणाऱ्या ज्या वनस्पती आहेत यामुळं हा मैदानी प्रदेश हा खूपच असा दुर्गम बनलेला आहे. कसा बनलेला आहे? दुर्गम. आणि अमेझॉनच्या या खोऱ्यातील वन ही उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. कशी आहेत? उष्णकटिबंधीय वर्षावने. मग ब्राझील मधील दुसरा मैदानी भाग म्हणजेच ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्यकडच्या पॅरेग्वे पॅराना या नद्यांच्या उगमाकडील भाग हा संपूर्ण विस्तार आहे ह्याचा.
कशा रीतीने हा मैदानी भाग आहे की उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे आणि पॅराना हा नदीच्या उगमाकडचा भाग आहे. त्याच्यानंतर पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा जो उतार आहे तो दक्षिणेकडे आहे आणि पॅराना नदीचा उतार जो आहे तो नैऋत्याकडे आहे. मग पॅन्टानल हा जगातील उष्ण कटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. कसा आहे? पाणथळ भूमी पैकी एक प्रदेश. आणि हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागामध्ये संपूर्णपणे पसरलेला आहे. तर पॅन्टानल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझील मधील माटो ग्रासो दो सुल या राज्यात आहे. दलदल म्हणजे काय? तर चिखल आणि वाळू हे एकत्र होऊन अशा रीतीने ते तयार होतं की त्याच्यामध्ये काही जरी फसलं तरी ते आत 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 जातं, बाहेर येत नाही. असा हा पॅन्टानल हा दलदलीचा प्रदेश आहे. त्याच्यानंतर पॅन्टानलचा या विस्तार हा ब्राझील प्रमाणे अर्जेंटिना देशामध्ये सुद्धा आपल्याला आढळून येतो. पुढे बघूया द्वीप समूह इथं कसे आहेत. तर मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश हा होतो. मग त्याचं वर्गीकरण किनारी बेट, सागरी बेट असं केलं जातं. आणि मग बहुतेक जेवढी पण किनारी बेट आहे ही संचयातून अशी निर्माण झालेली आहे आणि सागरी बेट जी आहेत ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. मग सागरी बेट ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटर पेक्षा दूर अटलांटिक महासागरामध्ये आहे आणि ही बेट बहुतेक खडकाळ आहेत आणि ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे असे भाग आहेत. मग दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारचा पट्टी जी आहे तिथं ही प्रवाळ बेट असून त्यांना कंकन द्वीप असं म्हणतात. काय? आणि ही कुठं आहेत? दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागामध्ये. आलं लक्षात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो? तर ब्राझीलचा किनारी प्रदेश याच्यावर तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. मैदानी प्रदेश आणि द्वीप समूह याच्यावर सुद्धा. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया. चला.